आता थोडेसे बघू. तो आहे ना तिथे मारायचा, समोरच मारायचा, पाठी काय मारायचं नाही. समोर एक थोडं ते हे असतं ते पण काढायला लागतो बघा. हा गोला त्या मिठात साफ करायचे खूप बघा, मजा येईल. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहा पाहिजे. मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर चालू होते म्हणजे आमच्या खाडीत. कशासाठी चाललोय तर खुबे बघण्यासाठी मित्रांनो. खुबे आता गेल्यावर तुम्हाला समजतीलच कसले खुबे आहेत ते. तर आज खुबे तिथेच आपण बघणार आहोत, फोडणार आहोत आणि घरी येऊन त्याची रेसिपी करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे. तर चला आता जातोय ते म्हणजे खाडीत चाललोय. सोबत अनिल दादा आहे, समोर बघू शकता चाललाय आणि खाडी पण जवळ आले ही बघा. तर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटवतो खुबे कसे भेटतात ते. चला. तर मित्रांनो, फायनली पोचलोय ते म्हणजे खाडीत. आता खुबे भेटण्याची सुरुवात करतोय. खुबे कसे भेटतात ते तुम्हाला दाखवतो आता. हे बघा समोर खुबे आहेत. हा बघा, हे आज रेसिपी आणि कसे फोडले आणि कसे साफ केले जातात ते आपण बघायला भेटणार आहे. ते खुबे हे असेच या बाराच्या परिसरात कुठेही अवेलेबल असतात आणि यांची रेसिपी ही झणझणीत अशी होते. तर एकदा नक्की ट्राय करून पहा मित्रांनो. फक्त खुबे फोडल्या ना की कसे धुवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जसे स्टेप जाईल तसे आपण हे दाखवायचा प्रयत्न करू आणि रेसिपी पण भन्नाट करू. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चला तर वेटलाची सुरुवात करूया. खुबा अख्यात इकडे पण बघा, इकडे भेटेल. हे बघा, यांना पकडायला काय जास्त मेहनत नाही, फक्त भेटलायचे आहेत. फोडायला जरा त्रास होतो. हे बघा, एक एक ठिकाणी जवळपास 5-6 भेटले. हा एक, हे 2, हे बघा इकडे एक अजून. हे बघा किती आहेत, एक एक ठिकाणी किती आहेत बघा, 7, 8, 9, 10 आहेत काहीतरी. हे बघा समोर बघू शकता. ते मित्रांनो आता हे वेटलून घेऊ. वेटलून झालो की नंतर भेटतो. चला. चालण्याची पद्धत बघा. आणि हे खुबे आहेत ना, जेव्हा भांग चालू असतो तेव्हा तुम्ही हे करायला जा. कारण जेव्हा उधाण चालू असतं तेव्हा ते पाण्यात असतात आणि पाण्यात असल्याकडून चवीला लागत नाही चांगले. हे बघा किती पटकन 10 ते 15 मिनटात ते बघा किती झाले, 50 ते 60 आपण बघितले. हे बघा, शक्यतो भांगातच जा, कारण सुके सुके खुबे असतात आणि टेस्ट पण चांगले येते, खायला मस्त लागतात. आता थोडेसे बघू, आपली रेसिपी मस्त होईल. तर चला. तर हे बघा, आपण एवढे खुबे गोला केले आणि फोडायची पद्धत बघा. हे बघा, आणि गोला बघा कसा निघते तो त्याचा. जी पाठची बाजू आहे ती घ्यायची नाही, जी समोरची बाजू आहे कडक कडक ती घ्यायची आहे. महत्वाचं हे साफ करणं आहे. तो ते पण कडवरचा, हां त्याचे समोर एक थोडा ते हे असतं ते पण काढायला लागतं बघा. हा गोला याचे आपण जाऊन घरी जाऊन तुकडे करणार आहोत आणि हा मोठा गोला असतो. हे बघा समोर बघू शकता. आता असेच करून आपण हे सर्व फोडणार आहोत आणि या किटली भरणार आहोत. तर बघा, ही समोरची वरची बाजू आहे ना तिथे मारायचा, समोरच मारायचा, पाठी काय मारायचं नाही. तर बघा कशा प्रकारे मारतो अंडा. चला हे पटकन काढून घेतो आम्ही दोघे आणि नंतर भेटवतो. तर फायनली मित्रांनो, आपले खुबे फोडून झालेले आहेत आणि खुबे बघा आपण 100 ते 150 काढले. त्याच्यामधून गोले बघा
आता नंतर घरी गेल्यानंतर ओतून दाखवतो तुम्हाला. अरे आणि एक आहे की जे खुबे आहेत ते शक्यतो थंडीमध्येच खायचे असतात, कारण गरम खूप असतात, उन्हाळ्यात वगैरे नाही चालत. तर चला आता घरी जाऊन खुब्यांची रेसिपी कशी केली जाते ते दाखवतो आणि खुबे साफ कसे केले जातात ते पण दाखवतो. तर चला निघालोय मित्रांनो, घरी आलोय आणि बघा खुबे कशा प्रकारे साफ केले जातात. मीठ घेतला इकडे, हा बघा मोठा मीठ ते टाकलाय, त्याचा चिकटपणा असतो ना ते निघून जातो. बघा कशा प्रकारे साफ केले जातात ते. खुबे साफ करायचे म्हणजे जोपर्यंत त्याचा चिकटपणा निघून जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या मिठात साफ करायचे खुबे. बघा आणि खुबे साफ करायचं कारण काय, वहीच लागत नाही जास्त आणि खायला पण मजा येते, पूर्ण चिकटपणा निघून जातो. बघा साफ करून झालेत. आता खुब्यांची साईज ही बघा भरपूर मोठे असते, त्या कारणाने यांना बारीक केलं जातं. आता बारीक करणार आहे ते बघा समोर, शेवटमध्ये बारीक बारीक करून, आणि खायला पण मजा येईल. आता आपण पुढची तयारी करू, चला. बघा एका याचे 3 ते 4 पीस होतात एका खुब्याचे, खायला पण मजा येईल. आपण खुब्यांचे गोले जे आपण हे केले ते बारीक केलेले ते, आणि इकडे कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि हा लसूण घेतलेला आहे. तर जास्त प्रमाणात लसूण किंवा आला टाकायच्यात, कारण की वैस असतात. चला आता टोप ठेवलेला आहे गॅसवरती. आता रेसिपीला करतोय सुरुवात. पहिला लसूण टाकून आपला तेल टाकून घेतोय, नंतर मग लसूण टाकायचा आहे, नंतर कांदा टाकायचा आहे. तर चला, तेल तापलाय, आता याच्यात लसूण आणि आला टाकून घे. तर आता कांदा टाकू. कांदा मस्त तांबडा पांढरा करून टाकू. आता हळद टाकून घ्या थोडी, आणि थोडासा मीठ टाका. मीठ टाकलाय थोडासा, कारण कांदा हा लवकर शिजतो मीठ टाकल्यानंतर. तर त्याच्यानंतर टाकू टोमॅटो. तर मस्त आता तांबडा झालेला आहे कांदा. आता त्याच्यात टोमॅटो टाकूया. ग्रेव्हीसाठी टोमॅटो टाकायचा भारी. तर आता टोमॅटो पण मस्त शिजला, आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपले खुब्यांचे गोले, आणि त्याच्यासोबत थोडीशी आंबुशी टाकले, टाकून घेतलंय. परतूया मस्त. सुके करायचे आहेत ना, फक्त ताटावर पाणी द्यावा, त्याच्यात टाकू नका आतमध्ये पाणी वगैरे. एकदा शिजला ना नंतर मग पाणी टाकायचं. एक वाफ घेतले मित्रांनो. आता आपण मसाला टाकणार आहोत त्याच्यात, आपला घरगुती आगरी कोली मसाला टाकूया याच्यात. मस्त वास आलेला आहे बघा मित्रांनो, मस्त शिजलं बघा, वास तर चांगला आलाय. जरा शिजवा, कारण खुब्यांचे गोळे कसे कडक राहतात थोडे.
त्यासाठी थोडं शिजवून घ्या. मित्रांनो बहुतेक शिजलेलं आहे. शक्यतो हे आहेत ना खूप सुकेच करा, जास्त करा असं करू नका. मस्त होतं. चला आता शिजल्यानंतर भेटू आणि याचे चव बघू कसे लागतात ते. स्लो मोशन करेल ना तो. तर मित्रांनो फायनली आपले तयार झालेत. हे बघा का कसला भारी झालाय कालवण. तर आता चेक करूया कसं झालंय. तर एक नंबर झालेत. भातासोबत चेक करूया. जास्त भाकरी असेल तरी पण चालेल. भारी. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज एवढंच दाखवायचा प्रयत्न होता जे आपण खुबे कसे भेटतात व त्याची रेसिपी कशी केली जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.